जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र सरकार कामगार विभागातर्फे सरळ सेवा भरती निघाली आहे. खासियतीची अशी आहे की अप्लाय करणं सुरू झालं असून 11 जून पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. महत्वाचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जॉब लोकेशन असणार आहे. त्यामुळे सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी प्रेफरन्स देऊन तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतोय. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, वयाची अट काय, संपूर्ण माहिती समजून सांगतोय. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय महाराष्ट्र शासन कामगार विभाग यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे. इथेच तुम्हाला इथे बघा पदभरती म्हणून एक टॅब हायलाइट होत दिसत असेल, तर इथेच ही भरती आलेली आहे. यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर आपण आल्यानंतर इथे बघा अप्लाय लिंक दिलाय, म्हणजे रजिस्ट्रेशन कसं करायचं ते दिलंय आणि ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे यांची ऑफिशियल नोटिफिकेशन सुद्धा दिली आहे, जी की तुम्ही इथे बघू शकताय. टोटल 39 पानी पीडीएफ आहे, जी की समजायला थोडी अवघड आहे, मोठी आहे, किचकट आहे, भरपूर वेळ लागेल. पण अगदी पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये संपूर्ण माहिती समजून सांगतोय, अगदी सोप्या भाषेत. त्यामुळे लाईक केलं नसेल तर करून ठेवा. जसं की तुम्ही ते वाचू शकताय, सरळ सेवा पद्धतीने गट क ची ही परीक्षा होणार आहे. फक्त एकच परीक्षा असते, कुठलाही इंटरव्ह्यू वगैरे होत नाही. त्यामुळे त्याला सरळ सेवा म्हटलं जातं आणि त्यासाठीच हे रिक्त पदे असणार आहे. तुम्ही बघू शकताय टोटल 3 पद आहे. पहिला आहे निरीक्षक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इन्स्पेक्टर म्हणतो. 62 पदे आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकताय 35,000 रुपयांपासून 1,12,400 रुपयांपर्यंत तुमची सॅलरी जाते. प्लस अधिक इथे महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते तुम्हाला मिळतात. त्याच्यानंतर लेखपाल यासाठी तुम्ही अप्लाय करताय, म्हणजे अकाउंटंट या पदासाठी अप्लाय करताय, तर 35,400 पासून 1,12,400 पर्यंत सॅलरी जाते. इथे पण तुम्हाला अलाउन्सेस वगैरे मिळतात. आणि तिसरी जी पोस्ट आहे लघुटंक लेखक, यासाठी पण तुम्ही अप्लाय करू शकताय. 25,000 पासून 81,000 रुपयांपर्यंत तुमची सॅलरी जाते. प्लस तुम्हाला इतर अलाउन्सेस सुद्धा मिळतात. टोटल 78 जागांसाठी ही भरती होते. जागा पण चांगल्या आहे. महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यानुसार, म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही पुणे, मुंबई, नाशिक ज्या पण जिल्ह्यात राहताय त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या जागा अवेलेबल आहे. महत्त्वाच्या तारखा समजून घ्या. जसं की बघू शकताय 13/5/2026 पासून अप्लाय करणं सुरू झालेलं आहे. 11/6/2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय आणि फी भरण्यासाठी शेवटची तारीख आहे 12/6/2026. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयाची अट काय असणार आहे, तर तुम्ही ते बघू शकताय. तुमचं एज जे आहे ते 11/6/2026 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. म्हणजे या दिवशी तुम्हाला बघून घ्यायचं आहे तुमचं मिनिमम मॅक्झिमम वय किती आहे. जसं की बघू शकताय कमीत कमी तुमचं वय 19 पाहिजे तिन्ही पोस्टसाठी. पण जास्तीत जास्त बघू शकता, म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरीतनं अप्लाय करताय तर 38 पाहिजे, 19 ते 38. जर का मागासवर्गीय वगैरे मधून तुम्ही असाल तर 43 पर्यंत पाहिजे. प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहात तर 43 पर्यंत पाहिजे. माजी सैनिक वगैरे तुम्ही आहात तर तुम्हाला पण इथे दिलंय. दिव्यांग वगैरे आहात तर तुम्हाला इथे पण वयामध्ये सूट दिली आहे. तुम्ही कुठल्या कॅटेगरीत येतात त्यानुसार तुम्ही हे बघू शकता. शिक्षण काय पाहिजे तर तिन्ही पोस्टनुसार इथे दिलंय. पहिल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर या पोस्टसाठी, जे की गट क मध्ये येतं. मग कुठल्याही शाखेतून तुमची पदवी झाली आहे, म्हणजे सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, आर्ट झालंय, कुठल्याही शाखेतून तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, पदवी झाली, तुम्ही अप्लाय करू शकताय. त्याच्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे लेखपाल गट क, यासाठी यांनी वाणिज्य शाखेतील म्हणजे कॉमर्स मधली पदवी तुमची पाहिजे आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्यामुळे दुसऱ्या पोस्टसाठी जर अप्लाय करताय तर तिथे 3 वर्षाचा अनुभव मागितलाय. पहिल्या पोस्टसाठी कुठलाही अनुभव मागितला नाही आणि त्यासाठी सगळ्यात जास्त जागा आहे. त्यामुळे तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि तिसरी जी पोस्ट आहे लघुटंक लेखक, यामध्ये कुठल्याही शाखेची पदवी पाहिजे, म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट कुठलंही ग्रॅज्युएशन तुमचं झालंय चालणार आहे. पण तुमच्याकडे इथे काय पाहिजे, टायपिंग म्हणजे शॉर्ट हँड वगैरे तुमचं झालं पाहिजे. बघा लघुलेखन किती 80 शब्द प्रति मिनिट पाहिजे. इंग्रजी किती पाहिजे त्याचं पण दिलंय. म्हणजे थोडक्यात टायपिंग आणि त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे तर तिसऱ्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. निवड प्रक्रिया म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय. जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमची एक एक्झाम होणार आहे. एक्झाम कशी असणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय. निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखकसाठी सरळ सेवा परीक्षा होणार आहे. 200 मार्काची असणार आहे. त्याबद्दल पण इथे माहिती दिलेली आहे. कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, फॉर्म
फॉर्म भरण्यासाठी त्याचीही माहिती दिलेली आहे. यासाठी किती फी आहे, तर फी यांनी जास्त ठेवलेली आहे. ओपन कॅटेगरीसाठी ₹1000 आहे आणि मागासवर्गीय वगैरे तुम्ही असाल तर ₹900 फी, म्हणजे फक्त ₹100 फरक इथे असणार आहे. त्यामुळे ₹1000 आसपास फी तुम्हाला भरावी लागेल, जी की नॉन रिफंडेबल असणार आहे, म्हणजे एकदा भरली की भरली. परीक्षेचं स्वरूप कसं असणार ते तुम्ही इथे बघू शकताय. परीक्षा ही सामान्य क्षमता चाचणी 100 प्रश्न 200 मार्कांसाठी असणार आहे. ज्याचा सिलेबसची जी लेव्हल आहे ती पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन बेसवर हे प्रश्न तुम्हाला येणार आहे. मराठी, इंग्रजी माध्यममधून तुम्ही ही परीक्षा देऊ शकताय. 2 तासासाठी आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एम-सी-क्यू टाइप तुमचे क्वेश्चन असणार आहे. मग अभ्यासक्रम काय तर मराठी भाषा 30 गुण, इंग्रजी भाषा 30 गुण, बुद्धिमापन चाचणी तुमच्याकडे नसेल तर बुक मी इथे टॅग करून देईल सामान्य ज्ञान वगैरे, त्याच्यातनंही सुद्धा तुम्ही स्टडी करू शकता. अशी टोटल 200 मार्कांची ही तुमची एक्झाम असणार आहे. त्यामुळे चांगलं अपडेट आहे. गव्हर्नमेंट जॉबच्या तुम्ही शोधत असाल, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.